आपल्याला हात बघून जेव्हा मुलं विचारतात तेव्हा तुम्ही पार्टनर कसा मिळेल हे सांगू शकता का? हो, स्वभाव आपला कळत असतो आणि आपल्याकडे जी हार्टलाईन आहे, कुठली हार्टलाईन? ही जी वरची सगळ्याची आहे ही हार्टलाईन आहे. या हार्टलाईन वरचं हां हां त्या हार्टलाईनमध्ये तुमचं मॅरेज किती सक्सेसफुल होणार की नाही हे कळत असतं. बरं. तुमचं नेचर कसं आहे, तुम्ही प्रेमळ आहात का नाही आहात, तुम्ही स्वार्थी आहात, कॉमन सेन्सने विचार करता, खूप एक्स्ट्राऑर्डिनरी जास्त प्रेम करता, दोन्हीमध्ये बॅलन्स्ड आहे, तुमची लग्नामध्ये भांडणं जास्त होणार का नाही होणार, मिसेशी पटणार का नाही पटणार हे सगळं कळत असतं. मॅरेज लाईन जे आहेत ते ॲक्च्युली त्या दाखवतात की तुमचं मॅरेज टिकणार का नाही टिकणार, तुमचं हां साईडच्या तुमचं सेपरेशन होणार, तुमचं डिव्होर्स होणार, ह्या सगळ्या गोष्टी त्या मॅरेज लाईनमध्ये कळत असतात आणि त्याप्रमाणे आपण सांगू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल कधी कधी असं होतं की आता माझ्याकडे बरेच म्हणजे अनमॅरिड मुलं येतात आणि त्यांचा स्वभाव जो आपला हेडलाईनवर कळत असतो, त्या हेडलाईन आपण वाचून त्याची हार्टलाईन वाचून आणि ती मॅरेज लाईन वाचून जर का आपल्याला कळत असेल की ह्याला सेपरेशन योग आहेत, तर आपण त्याला त्याप्रमाणे गाईड करू शकतो किंवा तुला हे योग आहेत आणि हे योग टाळण्यासारखे पण असतात जर आपण त्याप्रमाणे प्रयत्न केला. असं आहे तुमच्याकडे केस एखादी? बरेच केसेस येतात. म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक, मी सकाळपासून रात्रीपर्यंत इतके किस्से बघत असतो की मला असं अचानक तुम्ही जर असं म्हटलं तर माझ्याकडे 10, 15, 20 पाठच्या थोड्या एका आठवड्यात असेल किस्से अशा. तर त्याच्यामध्ये मी त्यांना गाईड हे करत असतो किंवा तुला फ्रंटला तुला जेव्हा कुठल्या माणसाशी किंवा मुलीशी किंवा जर मुलगी असेल तर मुलाशी लग्न करणार तर तुझ्या आयुष्यात हा योग आहेच नक्कीच, तर तुला अवॉइड कसं करायचं त्याच्यासाठी पण मी त्यांना थोडं गाईड करतो, जस्ट लाईक काउन्सिलिंग. आणि परमेश्वराने जसं आपल्या हातात ठेवलेलं आहे की आपले 2 जे हात आहेत त्याच्यामध्ये एक हात जो आहे तो बाय बर्थ आपल्या लाईन्स असतात जे आपण आपलं प्रारब्ध घेऊन आलेलो आहे आणि एक जो हात आहे त्याच्यामध्ये लाईन्स चेंज होतात. याचा अर्थ असा आहे की आपण जर प्रयत्न व्यवस्थित केले तर लाईन्स चेंज करण्याची परमिशन दिलेली आहे आणि त्याप्रमाणे जर का तुम्हाला काही आता आयुष्यामध्ये जसं डिवोर्स आहे किंवा सेपरेशन आहे असे जर का पुढचे योग तुम्हाला अगोदर दिसले तर तुम्ही तुमच्या स्वभावाला थोडीशी मुरड घालून किंवा तुमचा स्वभाव थोडा कंट्रोलमध्ये आणून ते अवॉइड करू शकता. किंवा इगो इश्यू होणार असतील तर मी त्यांना अगोदर सांगतो तुमचं प्रचंड इगो इश्यू होणार, मग तुम्हाला एक बॅकफूटला जाणं आवश्यक आहे अशा प्रकारे. तर त्या प्रकारे त्यांना हेल्प चांगली होते. पण मग डिवोर्स आणि सेपरेशनची काय साईन दिसते तुम्हाला? डिव्होर्समध्ये नॉर्मली आता हे माझं तुम्ही अगदी गुपितच विचारायला लागलेलं आहे, परंतु सेपरेशनमध्ये आपल्याला जी मॅरेज लाईन आहे ती हार्टलाईनकडे जी झुकलेली असते आणि ते झुकण्याचा अर्थ असा होतो की सेपरेशन योग आहे. मग सेपरेशन योग 2 गोष्टीमुळे येऊ शकतो. एकतर दोघांचं पती पत्नीचं पटत नाही, प्रेम नाही ह्याच्यामुळे, किंवा पती पत्नी लांब लांब दुसऱ्या वेगळ्या स्टेटमध्ये किंवा वेगळ्या देशामध्ये नोकऱ्या करत असतात. मग त्यांचं सेपरेशन कसं होणार हे त्यांच्या सगळ्या बाकीच्या लाईनवर आपल्याला ठरवावं लागतं की त्यांचं कसं सेपरेशन होऊ शकतं. आणि मॅरेज लाईनमध्ये जर का आपल्याला एंडला फोर्क असेल तर ते आपला डिव्होर्स असतो. परंतु म्हणजे डिव्होर्स योगसुद्धा असा आहे की शेवटी मी योग का म्हणतो, कारण प्रत्येक गोष्टीला योग असतं ज्याला प्रयत्नांची साथ लागते. हो. तर डिव्होर्स योग जो आहे तो थोडा अवॉइड करायला कठीण असतो पण इम्पॉसिबल नसतो. आणि रिसेंटली माझ्याकडे एक पुण्यावरून व्यक्ती आली होती, अप टू 70 त्यांचं एज होतं आणि ते जेव्हा माझ्याकडे आले आणि 70 वर्षी आल्या होती, मी त्यांना कधी कधी विचारतो की सर आता काय राहिलं अशी विचारायचं असं हे राहिलं हल्ली. परंतु पाठचं सगळं पास्ट सांगण्यात काय मजा नसते. तर ते बोलले की नाही मला जस्ट बघायचं होतं की फ्युचर मला ॲक्टिव्ह राहायचं आहे, तर आहे का ॲक्टिव्ह इन्कम. आणि सगळं त्यांचं मी सांगितलं तर त्यांना म्हटलं सर तुमचा डिवोर्स झाला आहे असं वाटते मला हातावरून तरी. तर ते बोलले की नाही सर मला डिवोर्स नाही झाला. आय वॉज बिट टेकन अबॅक. मी थोडंसं म्हणजे थोडासा शॉक बसला मला की इतकं क्लिअर साईन आहे डिवोर्सची आणि कसं नाही. तर मी त्यांना म्हटलं सर मला ऐकायला आवडेल की कसं तुझं डिवोर्स नाही झाला, कारण हातात तर क्लिअर आहे. तर ते बोलले की सर ॲक्च्युली यू आर नॉट रॉंग. मी डिवोर्सची डिसिजन घेतली होती, मिसेससाठी माझं अजिबात पटत नाही आणि डिव्होर्ससाठी मी केसही फाईल केली होती, पण मग फक्त माझ्या मुलीकडे बघून मी ती डिव्होर्स केस पाठी घेतली आणि आज आम्ही दोघंही एकाच छताखाली 2 अजनबीसारखेच राहतो. म्हणजे लिगली डिव्होर्स नाही पण मनाने डिव्होर्सच आहे. आणि ते तुम्हाला दिसलं हातावर? ते हातात, कारण तो डिव्होर्सचं साईन पूर्णपणे दिसत होती ॲक्च्युली. अशी सिच्युएशन असते. परंतु
काही वेळेला असं होतं की ज्याच्या हातामध्ये सेपरेशन योग असतो पण तो फोर्स केल्यामुळे किंवा इगो प्रॉब्लेममुळे तो डिवोर्सपर्यंत कन्वर्ट होतो. म्हणजे सेपरेशन योग हा असं आहे ना की युअर सिटिंग ऑन अ फेन्स. तुम्ही रिलेशनमध्ये परत उडी मारणार का रिलेशनच्या बाहेर उडी मारणार ह्याच्यासाठी तुम्ही फेन्सवर बसलेले असतात. आणि माझ्याकडे नाशिकवरून एक 1-2 महिन्यापूर्वी एक व्यक्ती आली होती. 42 एज असेल त्यांचं, क्वाईट हँडसम पर्सन, पण प्रचंड फ्रस्ट्रेटेड आणि लिटरली म्हणजे अशा फ्रस्ट्रेशनमध्ये होते की त्यांचा हात तिचा थरथर कापत होता. त्यांचा हात बघितल्यावर मी त्यांना म्हटलं की सर ॲक्च्युली ना तुमच्या हाताप्रमाणे मला ना सेपरेशन योग दिसतो आहे. तुमचं लव्ह मॅरेज झालं ना हेही मला दिसतं आहे, परंतु ना सम हाव आय सेन्स, मला एक 6 सेन्समुळे ते स्फुरतं की तुम्ही ना यू फोर्स डिवोर्स, तुम्ही डिवोर्स फोर्स केलेला आहे. तो बोला यस सर ॲक्च्युली आय हॅव फोर्स डिवोर्स ऑन माय वाईफ. म्हणजे असं झालं होतं की आमच्यात काही वाद झाले. मिसेस माहेरी निघून गेली. मी काही दिवस तिला बोलवायला गेलो नाही आणि काही दिवसांनी मी तिला गेलो घ्यायला तर तिने मला नकार दिला यायला आणि मला इतका राग आला की मी डायरेक्ट लॉयर गाठला आणि मी डिवोर्ससाठी ॲप्लिकेशन केली. 2.5 वर्ष ती केस चालली आणि डिवोर्स झाला. सर आज मला खूप रिपेंट करतो आहे मी आणि आज मला ती परत हवी पण ती काय मला मिळू शकत नाही आहे. सो दॅट इज हाऊ यू कॅन चेंज. डेस्टिनीमध्ये हार्ड अँड फास्ट एक्झॅक्टली सगळं नसतं. पामेशकडे जाणं किंवा ॲस्ट्रॉलॉजीकडे पण जाणं समजा तुम्हाला गाईड एवढ्यासाठी आहे की तुम्ही रस्त्यावर एका चाललेला आहात आणि त्या रस्त्यावर पुढे जर खड्डा असेल तर तो पुढे खड्ड्यात पडणार असंच सांगण्यापेक्षा तो खड्डा तुला अव्हॉइड करायचा आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे. आणि तो जर अव्हॉइडेबल असेल तरच पामेशकडे दाखवणार अर्थात. अदरवाईज जर खड्ड्यात पडणार असेल तर तुम्हाला अगोदरच कळलं की 4 वर्षांनी मी खड्ड्यात पडणार आणि आजच तुम्ही समजून घेतलं तर मग 4 वर्ष तुम्ही टेन्शनमध्ये राहणार. पण 4 वर्षांत खड्ड्यात पडणार आहात आणि ते तुम्हाला अव्हॉइड करायचे तर दॅट इज मच बेटर. आणि त्यासाठी लोक माझ्याकडे येतात की नथिंग इज लाईक हार्ड अँड फास्ट. प्रत्येकाची योग असतात. त्या योगामध्ये तुम्ही सपोर्टिंग वागता का विपरीत वागता ह्याच्यावरती महत्त्वाचं आहे की कशा गोष्टी होणार. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.